नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आज आपण एक नवीन कथा पाहणार आहोत. सोमवारची कहाणी. आटपाट नगर होते. तिथे एक ब्राह्मण राहत होता. त्याचा एक शिष्य होता. रोज तळ्यावर जाई, स्नान करी, रोज शंकराची पूजा करी. वाटेत वेलूचे बेट होते. तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ असा ध्वनी उठे. हा मागे पाही, तो तिथे कोणी नाही. त्या भीतीने तो वाळू लागला. तेव्हा गुरुजींनी विचारले, खायला प्यायला वाण नाही का? नाही बाबा असा रोड का? खायला प्यायला वाण नाही, हाल नाही, अपेष्टा नाही. स्नान करून येते वेळेस मला कोणीतरी मी येऊ असं म्हणत मागे पाहतो. तो कोणी नाही याची मला भीती वाटते. गुरुजी म्हणाले, भिवू नकोस, मागं काही पाहू नको, कुशाल त्याला ये म्हण, तुझ्या मागून येऊ दे. मग शिष्याने काय केले? रोजच्या प्रमाणे स्नान केला, पूजा करून येऊ लागला. मी येऊ असा ध्वनी झाला. ये असा जवाब दिला. मागे काही पाहिलं नाही. चालत्या पावली घरी आला. गुरुजींनी पाहिले, बरोबर एक मुलगी आहे. त्या दोघांचे लगीन लावले, त्यांना एक घर दिले. त्यानंतर काय झाले? श्रावणी सोमवार आला. बायकोला म्हणू लागला, माझी वाट पाहू नको, उपाशी राहू नको. आपण उठला, शंकराचे पूजेला गेला. हिने थोडी वाट पाहिली, स्वयंपाक करून जेवायला बसली. एक घास तोंडात घातला, इतक्यामध्ये पती आला. अगं दार उघड. पुढचे ताट पलंगाखाली ढकलून दिले. हात धुतला, दार उघडले. पती घरात आले, नित्यनेम करू लागले. पुढे दुसरा सोमवार आला. त्या दिवशीही असेच झाले. असे 4 सोमवारी झाले. सरता सोमवार आला. रात्री नवल झाले. दोघेजण पलंगावर गेली. पलंगाखाली उजेड दिसला. हा उजेड कशाचा? ताटी भरलेल्या रत्नांचा. ही रत्न कुठून आणली? ती मनात भिवून गेली. माझ्या माहेरच्यांनी दिली. तुझं माहेर कुठे आहे? वेलूच्या बेटी आहे, मला तिथे घेऊन चल. पतीसह चालली. मनी शंकराची प्रार्थना केली, मला अर्ध्या घटकेचं माहेर दे. ते वेलूचे बेट आले. मोठा एक वाडा आला. कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणी म्हणे माझी नणंद आली, कोणी म्हणे माझी बहीण आली. दासी बटकी राबताहेत, शिपाई पहारा करताहेत. बसायला पाट दिला, भोजनाचा ताट केला, जेवण झाले. सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली, घरी परतली. अर्ध्या वाटेत आठवण झाली, खुंटीवर हार राहिला. तेव्हा उभयता परत गेली. घर नाही, दार नाही, शिपाई नाहीत, प्यादे नाहीत, दासी नाहीत, बटकी नाहीत. एक वेलूचे बेट आहे, तिथे हार पडला आहे. हार उचलून गळ्यात घातला. नवऱ्याने विचारले, इथलं घर काय झालं? जसं आलं तसं गेलं. अभय असेल तर सांगते. 4 सोमवारी हाक ऐकली. जेवतीत ताट ढकलून दिली. रत्नांनी भरलेली, सोन्याची झाली. ती मला देवाने दिली. आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेले. माहेरची म्हणून सांगितली. शंकराची प्रार्थना केली. अर्धकटकेचं माहेर मागितलं. त्यांनी तुमची खात्री केली. माझी इच्छा परिपूर्ण झाली. जसा त्यांना शंकर पावला तसा आम्हाला पाव. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी, सुफल आणि संपूर्ण. अशा प्रकारे आज आपण ही सोमवाराची कहाणी ऐकली. अशाच प्रकारे आपल्यावर सुद्धा महादेवाचा आशीर्वाद असाच राहू दे, ही महादेवापुढे प्रार्थना करते. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.